अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सद्गुरू श्री दादासाहेब कोडे महाराजांच्या श्री सद्गुरू स्मरणी या पुस्तकाचे वाचन करत आहोत. या शास्त्रात मामा या शास्त्रातील हिमालय आहेत. परमपूज्य सद्गुरू श्री मामा स्वतः या शास्त्रातील उत्तुंगे अचल असे हिमालय आहेत. त्यांच्या या ज्योतिषशास्त्राचा व्यासंग अतुलनीय, अगाध आणि अपार आहे. आडल्या नडलेल्यांना पत्रिका बघून मार्गदर्शन करताना त्यांना बघितले की आश्चर्याने थक्क होऊन बघतच राहावेसे वाटते. इतक्या अचाट वेगाने ते पत्रिका बघून अचूक निर्णय घेतात की हे सामान्यांच्या कुवतीबाहेरचे काम आहे. हे सतत जाणवत राहते. असे विलक्षण गतीने फलित सांगितले हे केवळ अशक्य प्राय असते आणि ते तर सहज लीलाविनोदाने ते शक्य करून दाखवितील. हे सारखेच माझ्या विचाराच्या बाहेर बरले आहे. परमपूज्य श्री मामांकडे या शास्त्राचा वारसा कसा आला ही पण एक गमतीशीर हकीकत आहे. त्यांचे आईवडील आजी जानकीबाई, मामा नरहरपंत वगैरे सर्व मंडळी या शास्त्रात अत्यंत निष्णात, अभूतपूर्व अधिकार असलेली होती. लहानपणी वेळोवेळी या मंडळींकडून काही ना काही ते शिकायला त्यांना मिळाले. शिवाय त्यांच्या रक्तातच ज्योतिष होते ते वेगळेच. परमपूज्य श्री मामांच्या जन्माच्या वेळी त्यावेळेची पंचांग नोंद कुणी करून ठेवली होती की नाही हे सांगता येत नाही. पुढेही 2-3 वर्षे कुणी टिपण केले असेल असे वाटत नाही, कारण त्यांच्या अगोदरची भावंडे जन्मताच गेली होती. त्यानंतरच्या काळात कधीतरी कुणीतरी त्यांची पत्रिका केली असावी असे वाटते. त्या पत्रिकेचा त्यांच्या आईने आणि वडिलांनीही सखोल अभ्यास केला असला पाहिजे असे अनुमान काढण्यास भरपूर जागा आहे. जेव्हा परमपूज्य मातोश्रींनी परमपूज्य श्री मामांना ज्योतिष शिकवायला सुरुवात केली तेव्हा अगोदर तुझी पत्रिका फाडून टाक म्हणून सांगितले. त्यानंतर ही पत्रिका अज्ञातवासात काळाच्या उजेडात गेली. परमपूज्य श्री मामांचे अद्भुत अनुभव. परमपूज्य श्री मामांचे लग्न जेव्हा ठरले तेव्हा त्यांना स्वतःची पत्रिका माहीत असल्यामुळे ते त्याच्या विरोधात होते. लग्नानंतर गृहसौख्य मिळणार नाही, गृहस्वामिनी फार काळ जगणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पुढे त्याप्रमाणेच घडले. वेळोवेळी ज्योतिषशास्त्राचे जे आडाखे नियम त्यांनी परमपूज्य मातोश्रींकडून शिकून समजून घेतले होते ते त्यांनी आपल्या एका वहीत टिपून ठेवले होते. पुढे जेव्हा निवांत वेळ मिळाला तेव्हा ते सर्व त्यांनी सविस्तर लिहून काढले. त्या वह्या त्यांच्या एका स्नेहाने बघण्यासाठी म्हणून ज्या मागून नेल्या त्या परत कधी आणल्याच नाहीत. परमपूज्य श्री मामांनी त्याबाबत विचारताच त्या जळून गेल्या म्हणून त्याने खोटे सांगितले. त्या अजून जळल्या नाहीत, पण पुढे मात्र खरोखरच जळणार आहेत असे शब्द परमपूज्य श्री मामांच्या तोंडून पटकन बाहेर आले आणि त्या शब्दाचा प्रत्यय 1948 साली गांधीबरोबर झालेल्या जाळपोळीत त्यांच्या स्नेहाला आला. 1954 साली परमपूज्य योगीराज श्री गुरुणी महाराजांचे सोलापूरला श्री वैद्य मास्तरांच्या माडीवर त्यांना जे प्रथम दर्शन झाले तेव्हाही त्यांनी या शास्त्राच्या स्फूर्तीने श्री महाराजांच्या पत्रिकेतील पंचम स्थानातील ग्रह सांगितलेले होते. परमपूज्य मातोश्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की जसजसे ज्ञानेश्वरीचे रहस्य उलगडू लागेल तसतसे ज्योतिषाचे अंतःस्फुरण कमी होत जाईल. पुढे विष्णुप्रयागला झालेल्या श्री भगवंतांच्या पाण्यातील दिव्य दर्शनानंतर अक्षरशः तसेच घडत गेले. पण आजही त्यांचे या विषयाचे ज्ञान भल्यांना थक्क करून टाकणारे आहे. ते ज्ञान त्याची अशी अंग विस्मृती होण्या अगोदर काय असेल ही कल्पनाही आज करवत नाही. अभ्यासाचे सोने झाले. अशा समर्थ अलौकिक व्यक्तिमत्वाचे
कार्यकर्तृत्व पत्रिकेच्या चौकटीत कधीही बसता येणार नाही हेच खरे. शाखा चंद्र न्यायाने केवळ या उत्तुंग विशालतेकडे अंगुली निर्देश मात्र करता येईल. त्या निर्देशाच्या अनुरोधाने चंद्रशोधन मात्र ज्याने त्याने आपले आपणच करायचे आहे. मी गणिताने काढलेली पत्रिका बरोबर असावी असे मला जरी वाटत होते तरी खात्री करून घेणे आवश्यक होते. म्हणून मी धीर धरून फेब्रुवारी 88मध्ये परमपूज्य श्री मामांना त्यांनीच ही पत्रिका दाखवली. ते काय म्हणतात हे श्वास रोखून अपेक्षित राहिलो. त्यांची शांतपणे पत्रिका चाळून बघितली, 1-2 शंका विचारल्या आणि आपले मत दिले. पत्रिका बरोबर वाटते, टिपण बरोबर आहे, वेळही जमते. अक्षरशः युगायुगाचे ओझे डोक्यावरून उतरल्यासारखे वाटते. अगदी मोकळे मोकळे वाटू लागते. वाटते की सगळे अभ्यास श्रमाचे चीज झाले. आजपर्यंत या शास्त्राचा जो अभ्यास करला होता त्याचे संपूर्ण फल मिळाले. अभ्यासाचेही सार्थक झाले. आता इथून पुढे या शास्त्रातला एक शब्दही कळला नाही तरी चालेल. ज्यासाठी हा अभ्यास घडावायचा होता ते घडले. भरभरून पावले. परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे ऐकले होते. आज मात्र अनुभवले. त्या एका परिसक्वाक्याने अभ्यासाचेच सोने झाले. केवळ परमपूज्य श्री मामांच्या त्या शब्दांच्या बळावरच आज मी 6-7 वर्षांची शोधयात्रा शब्दबद्ध करण्याचे धाडस मी करतो आहे. ते परमदयाळू आहेत. आपल्या लेकरांवर अकारण पात्रापात्रतेचा विचार न करता पूर्ण करुणा कृपा करतात असे अनुभवल्यामुळेच हा धीर होत आहे. एरवी हिमालयाचे वर्णन एखाद्या विड्या वाळूच्या कणाने करावे तसा हा प्रकार आहे. माझ्या चिमुकल्या कवेच्या मर्यादित मी अथांग सागर घेऊन पाहण्यासारखा आहे. हा असा विचार करण्याची देखील पात्रता माझ्या अंगी नाही याची पूर्ण जाणीव मला आहे. म्हणूनच त्यांच्या श्रीचरणी माझ्या चुका उदारपणे सांभाळून घ्याव्यात ही कळकळीची प्रार्थना करतो. आपणा सर्व वाचकांना देखील मी अधिकार नसताना करीत असलेल्या या अनुचित प्रयत्नांसाठी अंतःकरणपूर्वक क्षमा मागतो. निरयन जन्मपत्रिका. परमपूज्य श्री मामांची निरयन शब्द जन्मपत्रिका खालीलप्रमाणे आहे. ज्याची आवश्यकता भासणार नाही असे विवरण इथे दिलेले नाही. नाव परमपूज्य श्री श्रीपाद दत्तात्रय देशपांडे. जन्मस्थळ पुणे. सकाळी 9:29. दिनांक 25 जून 1914. आषाढ शुद्ध द्वितीया शके 1836 संवत 1970. जन्मगाव वार गुरुवार. चंद्र राशी मिथुन. चंद्र नक्षत्र पुनर्वसू तृतीय चरण. गण देवगण. नाडी आद्य नाडी. योनी मार्जार. स्पष्ट ग्रह 4-4-9-6. स्पष्ट दशभाव 1-4-22-6. आवश्यकता भासल्यास यावरून स्पष्ट द्वादश भाव साधन करून घ्यावे. येथे स्थान मर्यादेमुळे दिलेले नाही. माझ्या सर्व साधकांना आता एक विनम्र प्रार्थना करायची आहे की यापूर्वी ज्योतिषाच्या पुस्तकात खूप असे जन्मकुंडल्या वगैरे आलेले आहेत. तर फार तर मी त्याची फोटोकॉपी करून तुम्हाला लगेच पाठवून याच्याच बरोबर. भाव साधन करून पत्रिका भावचलित केल्यास गुरु आणि चंद्र हे ग्रह चलित असतात, पुढे जातात. हे ग्रह चालन फलिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. किंबहुना हे लक्षात न घेतल्यास फलादेश चुकीचा ठरतो. दशवर्ग बल ग्रह मंगळ आणि लग्नबिंदू. बल वर्ग 5. संज्ञा सिंहासन. शनी 6. पारावत. चंद्र बुध गहू 4. गोपूर. रवी गुरु शुक्र उत्तम. केतू पारिजात.
यावरून शनी मंडळ आणि लग्नबिंदू हे विशेष बलवान आहेत असे दिसते. विषोत्तरी महादशा साधन योगिनी अष्टोत्तरी वगैरे दशा पद्धतीपेक्षा विषोत्तरीचीच फलके महाराष्ट्रात अधिकाधिक अनुभवास येतात. म्हणून येथेही हीच पद्धती वापरलेली आहे. जन्मदिनांक 25 जून 1914. जन्मतः गुरु महादशा. भोग्यकाल 5 वर्षे 3 महिने 11 दिवस. गुरु महादशा 6-10-19. शनी महादशा 6-10-38. बुध महादशा 6-10-55. केतू महादशा संपते 6-10-62. शुक्र महादशा संपते 6-10-82. महादशा संपते 6-10-88. रवी महादशा संपते 6-10-88. चंद्र महादशा संपते 6-10-98. हे पण मी तुम्हाला फोटो काढून देईल. आणि नवमांश चक्र मिलनाचे फोटो काढून देईल. विशेष योगाचा फलित विचार. या वर दिलेल्या पत्रिकेचे विवरण तूर्त फलादेशासाठी पुरेसे आहे. आता विशेष योगाचा फलित विचार थोडक्यात बघूया. ही पत्रिका बघताच एक ठळक वैशिष्ट्य लक्षात येते. ते म्हणजे एकादश, द्वादश आणि लग्न यातील स्थानांशीच या पत्रिकेतील सर्व महत्त्वाचे योग निगडीत आहेत. भावचलित पत्रिकेत चंद्र आणि गुरु चलित होतात. हे चालन लक्षात घेतले नाही तर ही पत्रिका नीट आकळणारच नाही. येथे लग्नबिंदू 124 अंश आणि मंगळ 127 अंश अशी अंशात्मक युती प्रथम भावात आहे. मगेचा कारक तारा 126 अंशचा तेथेच आहे. मंगळ व लग्नबिंदू वर्गवली आहेत. मंगळ चतुर्थेश आणि भाग्येश असून लग्नबिंदू जवळ पडला आहे. चलित गुरुची त्यावर पूर्ण दृष्टी होते आणि प्रतिइतीही होते. सिंह लग्नावर होणारा हा एक अतिशय महत्त्वाचा असा राजयोग आहे. या योगावर जातक विद्वान, लोकप्रिय, विनयशील, दीर्घायू, मातापित्यांना प्रिय आणि स्पष्ट वक्ता असा होतो. या सिंहेच्या अंगावरचा मंगळ हा निर्भीडपणा, जन्मजात नेतृत्व, सत्यधर्माची कळकळ आणि अन्यायाविषयी विलक्षण क्रोध होतो. मंगळाबरोबर युती असलेला केतू मंगळाला पूर्णतः पूरक आहे. पण या प्रकाराचा केतू हा आयुष्याच्या 18 वर्षापर्यंत कधीतरी मंत्रतंत्र प्रयोगापासून त्रास दर्शवितो आणि 18व्या वर्षानंतर आयुष्यात कधीतरी विषप्रयोग पळवून आणतो. हा केतू 136 अंश पूर्वा नक्षत्राच्या कारक तारखेजवळ 138 अंश असल्यामुळे तो जातकाला दानी, हास्यप्रिय, गायन वादनादी श्रवणप्रिय आणि लोकहितासाठी खर्चिक वृत्तीचा बनवितो. राजयोगाचा अनुभव. पत्रिकेत शास्त्रदृष्ट्या मंगळामुळे जो राजयोग झालेला आहे त्याचा अनुभव मात्र शनी मंगळ त्रिएकादशामुळे आणि राहू मंगळ प्रतियुतीमुळे वयाच्या 36व्या वर्षानंतरच प्रत्ययास येतो. वर्गबली मंगळ लग्नात असणे हे अपार शिवकृपा असल्याचे द्योतक आहे. घराण्याच्या पुण्याईमुळे आणि स्वतःच्याही पूर्वपुण्याईमुळे भगवान आशुतोष शंकराची ही असीम कृपा लाभत असते. मंगळ हा भाग्येश असून लग्नात वर्ग बलवान आहे. त्यावर चलित गुरुची पूर्ण दृष्टी आहे. हा योग साधना क्षेत्रात अभूतपूर्व अशी सफलता देतो. या योगावर शिवपरंपरेतील पूर्ण गुरुकृपा प्राप्त होऊन सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान सहज प्राप्त आणि प्रभावसहित प्रगट होते. सिंह लग्नाला रवी आणि मंगळ हे कारक ग्रह असतात. येथे मंगळ केंद्र त्रिकोणाचा मालक असून लग्नी वर्गबली आहे. रवी लाभात असून चतुर्थेश व भाग्येश अशा मंगळाशी त्रिएकादश योग करतो. हे परमभाग्याचे द्योतक आहे. हा योग वाहन चौख्याचाही कारक आहे. यच्च यावत
सर्व वाहनांचा या योगामुळे भोग मिळतो. व्यवस्थानाचा आश्चर्य योग. धनेश आणि लाभेश असलेला बुध व्यत्ययास आला तेथे तो नेपच्यून आणि चलितचंद्राच्या युतीत आहे. त्या बुधाजवळच पुनर्वसू नक्षत्राचा कारक तारा 88° आहे. हा मोठा चमत्कारिक योग आहे. धनेश आणि लाभेश हा पुनर्वसूच्या कारक ताऱ्याजवळ असता विपुल संपत्ती, वस्त्र प्रकरणे, भूमी देतो. पण ज्याचा लाभ व्हायचा असतो ती गोष्ट अशा योगात अगोदर त्यागाची लागते. कारण हा व्यवस्थापनाचा प्राप्तियोग आहे. परमपूज्य श्री मामांनी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी सोडल्या, दान केल्या, त्या त्यांना कितीतरी पटींनी परत मिळालेल्या दिसून येतात. त्याला कारण हाच योग आहे. परमपूज्य मातोश्रींनी परमपूज्य श्री मामांना पत्रिका का फाडायला लावली? श्री स्वामी समर्थ महाराजांनी सर्वस्वाचा त्याग करून त्यांना घर का सोडायला लावले? परमपूज्य योगीराज श्री गुरुणी महाराजांनी त्यांना आश्रमात न राहता आश्रम सोडून स्वतंत्र कार्य का उभे करायला लागले? या सर्व प्रश्नांची उत्तरे हा योग लक्षात घेतल्यास मिळतात. पत्रिका फाडल्यामुळे त्यांना ज्योतिषाचे आश्चर्यकारक ज्ञान प्राप्त झाले. घर सोडल्यामुळे त्यांना आपुलकीची, प्रेमाची, श्रद्धेची अनेक घरे मिळाली. वासुदेव निवास आश्रम सोडून सद्गुरू प्रदत्त कार्य सुरू केल्यावर ते प्रचंड जोमाने विस्तारले. एवढेच काय, पण आपले सर्वस्व देवांच्या चरणी अर्पण केल्यामुळे देवच त्यांचे झाले. विधात्याची ही लीला मती गुंगून टाकणारी आहे. या त्यांच्या विलक्षण योगाचा एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडलेला अजूनही जसाचा तसा आठवत आहे. 1981 साली आम्ही सगळे भक्तियात्रेबरोबर कोरोपूला गेलो होतो. तेथील ही हकीकत आहे. नेहमीच्या प्रथेप्रमाणे परमपूज्य श्री मामांनी तेथील लोकांना आपल्या जवळची खूप वस्त्रे वाटून टाकली. त्यातली नवीन कोऱ्या धोतरजोड्या, लुगडी, उपरणी वगैरे आणलेली नवीन वाटण्याची वस्त्रे संपून गेली. तरीही लोक येतच होते. शेवटी त्यांनी आपली वळकटी उघडून त्यातील नेसूची सर्व धोतरे वाटून टाकली. आता फक्त त्यांच्या अंगावर एकुलते एक धोतर आले होते. विशेष म्हणजे मागणारा माणूसही एकच उरला होता. त्यांनी निश्चंकपणे पंचा नेसला. ते धोतर सोडले व अत्यानंदाने त्या माणसाला देऊन टाकले. नंतर तसे पंचा नेसलेल्या मामा आमच्याबरोबर रायचूरमध्येच आले. रायचूरला एका गृहस्थाने पाद्यपूजा करून त्यांना एक नवी उंची धोतर जोडी अर्पण केली आणि नंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत ठिकठिकाणी वस्त्रे मिळत, परंतु त्यांची वळकटी गच्च भरली. खरोखरीच त्यांचे दातृत्वही धन्य आणि त्यांचा दाताही धन्य होय. किती मिनिटे झाली?